नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीची माहिती आणि शेतीला काय जे लागते म्हणजे व्यवस्थित काही जुगाड तयार करण्याच्या या पूर्ण माहितीमध्ये जे शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात ना त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण रेन पाईप एकट्याने कसा सोडायचा आणि रेन पाईप आणून काही दुसरं मटेरियल वापरायचं नाही, फक्त एक लाकूड वापरायचं आणि ते कसं सोडायचं हे आज आपण जुगाड आणलाय आणि खास आपल्यासाठी. आणि फक्त एकच माणूस सोडतो आपण स्वतः एकटा, गरज नाही जास्त. हा बघा हे पहा शेतकरी मित्र, आपण आज 3 रेन पाईप आणले होते. किती? 3. तर हे खोकं एक आणलेले आणि जरी आपल्याला हे भेटलं नाही, समजा खोकं नाही भेटलं म्हणजे एकच रेन पाईप आणला तर आपण याच्याने काय करायचं, खोकं आणायचं. असं खोकं आणायचं. खोकं आणल्यानंतर काय करायचं शेतकरी मित्र, हे आहे का त्या मध्यभागी असं एक लाकूड इतकं आणायचं. किती? 1-2 फूट लाकूड घ्यायचं आणि त्या रेन पाईप मध्ये रेन पाईप मध्ये ओवायचं आणि खोका आहे का ह्या खोक्याला अशा पद्धतीने आणायचं. तिथे थोडा खप्पा करायचा, तिकडल्या साईडने देखील असा खप्पा करायचा. हे पहा असा खप्पा झाला. ते झालं का नाही असा खप्पा. आता आपण काय करायचं, ते रेन पाईप मध्ये ते लाकूड असे करायचं. हे बघा असं केलं झालं. ह्याला 1 रुपया खर्च एकटा कोणत्याच जागी केला जात नाही. 1 फक्त 2 फुटाचं लाकूड लागतं आणि हा बघा स्वतः आणि एकटा माणूस असा हा बघा रेन पाईप असा ओढतो. हा बघा हे आपण पाहू शकता. बघा एकटा रेन पाईपाला हे असं एकटा रेन पाईप असं ओढू शकतो. पायाला आहे का नाही स्वतः फक्त एकटा माणूस जरी असला तो रेन पाईप ओढतो सोडतो, काही अडचण नाही. त्यासाठी शेतकरी मित्र आपण काय करायचं, आता सांगितल्या पद्धतीने एकदम रेन पाईप खोकं आणायचं. खोकं तिथलेच घ्यायचं जिथे आपण रेन पाईप घेतो त्या ठिकाणचं खोकं घ्यायचं आणि खोकं घेतल्यानंतर त्या पद्धतीने पूर्ण अशा पद्धतीने असेंबल करायचं म्हणजे जोडाजोडी करायची आणि एकटा माणूस हा पूर्ण रेन पाईप सोडू शकतो. कसलीच अडचण येत नाही. त्याला 1 रुपया दुसरा खर्च नाही, फक्त रेन पाईप आणायचं आणि तिथलंच खोकं आणायचं. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्र, खोक्यामध्ये खाल्ल्या साईडला एक छोटासा दगड ठेवायचा मजासाठी, गरज नाही तशी पण असावा. तर असेच नवीन नवीन विभाग बघण्यासाठी आणि शेती हवामान अंदाज पाहण्यासाठी पाऊस येतो का नाही यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. रोजची अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.